तुम्ही जर एमपीएससीची तयारी करत असाल तर ही रील तुमच्यासाठीच आहे. कारण की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एमपीएससीनं आता सध्या कुठले नवीन 7 बदल केलेले आहेत. एकच परीक्षा देऊन 100 पेक्षाही जास्त पदांवरती आता अधिकारी होण्याची संधी आली आहे. कारण की आता एमपीएससी मार्फत भरल्या जाणाऱ्या संवर्गाची संख्या ही वाढवण्यात आली आहे. पूर्वी ही संख्या 53 होती आणि आता त्यामध्ये 100 ची वाढ करण्यात आली आणि 153 संवर्ग आता एकूण झालेले आहेत. शिवाय इथून पुढनं सरळ सेवा भरतीसाठी अनुभवाची सक्ती नसणार आहे. फ्रेशर्सना सुद्धा ह्याचा फायदा होणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांचा वेळ आणि पैसा वाचावा ह्यासाठी वेगवेगळ्या विभागांच्या ज्या स्वतंत्र परीक्षा व्हायच्या त्या आता एकाच परीक्षे थ्रू होणार आहे. म्हणजे संयुक्त परीक्षा घेतली जाणार आहे, त्यावरती फोकस केला जाणार आहे. अजून एक महत्त्वाचा बदल म्हणजे अराजपत्रित पदांसाठी म्हणजेच नॉन गॅझेटेड पदांसाठी मुलाखत घेतली जाणार नाहीये. त्यामुळे सिलेक्शन प्रोसेस ही पूर्णतः ट्रान्सपरंट होणार आहे. कागदपत्रांची पडताळणी सुद्धा इथनं पुढे डिजी लॉकरद्वारे केली जाणार आहे. अतिशय महत्त्वाचा बदल ह्या सगळ्यांमध्ये आणि तो म्हणजे सिलेक्शन प्रोसेसमध्ये जी मुलं मुलाखतीपर्यंत पोहोचली आहेत त्यांच्यासाठी निपुण सेतू नावाचा उपक्रम सुद्धा सुरू होणार आहे. याद्वारे त्यांची नावं आणि माहिती सगळ्या मोठ्या-मोठ्या एमएनसीज पर्यंत दिली जाणार आहेत. जेणेकरून त्यांच्यासाठी प्लॅन बी सुद्धा रेडी असेल. तर हे असे मोठे बदल सध्या एमपीएससीनं केलेले आहेत. तुम्हाला हे बदल कसे वाटतायत ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.